काही झाले तरी काँग्रेसला बोलू नका, संविधान संपो किंवा आरक्षण, मात्र काँग्रेसला काही बोलायचे नाही, असा विचार काही विचारवंत आणि प्रचारकांचा राहिलेला आहे। कर्नाटकातील काँग्रेस सरकार हे 14,000 कोटी रुपये SC/STचा निधी हा सलग दुसऱ्या वर्षी गडप करते। SC/STच्या विद्यार्थ्यांची परदेशात शिक्षणाची फेलोशिप ही बंद करते। भाजपने पाठपुरावा केलेल्या SC/STमध्ये क्रिमिलेअर लागू करण्याचे काम कर्नाटक आणि तेलंगणामधील काँग्रेस सरकार करते। तेच क्रिमिलेअर लागू करण्यासाठी तेलंगणा सरकार कमिटी गठीत करते। भारतामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये संविधान वाचवण्याच्या नावावर मते घेणारे राहुल गांधी हे परदेशात गेल्यानंतर आरक्षण संपवण्याचे भाष्य करतात, मात्र हे नकली आंबेडकरवादी आणि प्रचारक मात्र गप्प राहतात। यावरून स्पष्ट होते की तुम्हाला संविधान वाचवायचे नव्हते, तर तुम्हाला काँग्रेसला वाचवायचे होते। वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांवर जाणून बुजून टीका करण्यात येते, कारण यांना माहिती आहे की वंचित शोषित समाजाची स्वतंत्र आंबेडकरवादी चळवळ उभी राहिली तर यांच्या मालकांना हा त्रास होणार। त्यामुळे नकली फुलेशाह आंबेडकरवाद्यांचे दुकानेही बंद होतील। जेवढा जीवाचा आकांत हा मालकाच्या सांगण्यावरून वंचितवर टीका करण्यासाठी करत आहात, तेवढाच आकांत हा दलित, शोषित, वंचित समाजाला सत्तेमध्ये पोहोचवण्यासाठी, त्यांच्या अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी आणि स्वतंत्र आंबेडकरवादी चळवळ उभी करण्यासाठी जर केला असता तर काँग्रेसची गुलामी करायची वेळ यांना आली नसती। संविधानाचे रक्षण, आरक्षणाचे रक्षण, दलित, आदिवासी, OBC, भटके विमुक्त, अल्पसंख्याक, वंचित, शोषित समाजाला प्रतिनिधित्व देऊन राजकीय सत्तेपर्यंत पोहोचवण्याचे काम वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे करत आहे। ज्यांना संविधान आणि बाबासाहेबांच्या विचाराची जाण नाही, ते फक्त वंचित आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांवर टीका करून काँग्रेसी मालकाला खुश करण्याचे काम करत आहे आणि आपली गुलामीची पोचपावती देत आहे। त्यामुळे या नकली फुलेशाह आंबेडकरवाद्यांपासून सावधान राहावे।